नमस्कार. फूडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी जे रेस्टॉरंट घेऊन आली आहे ते आहे बेंगलोर पुणे हायवेवरचं हॉटेल महाराजा. इथे बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की नॉनव्हेज थाळ्या खूप चांगल्या मिळतात. सो आम्ही त्या ट्राय करण्यासाठी इथे आलो होतो. ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. पण सांगायचं झालं तर साताऱ्याच्या अलीकडे हे आहे आणि कराडच्या पुढे जेव्हा तुम्ही बेंगलोरकडून पुण्याला जात असतात तेव्हा. ठीक आहे. आणि इथे पार्किंगला वगैरे प्रॉपर स्पेस अवेलेबल होती. उन्हाळा प्रचंड असल्यामुळे खूप गरम होत होतं, पण बाकी सगळं ॲम्बियन्स वाईज मला छान वाटलं. डेकोरेशन वगैरे बाहेरचं असं चांगलं केलं आहे, त्यांनी अट्रॅक्टिव्ह केलेलं आहे. आणि लहान मुलांना वगैरे ना आसपास अशी खेळायला त्यांनी जागासुद्धा ठेवलेली आहे. आणि हे जे बोर्ड्स आहेत त्यांच्या रेस्टॉरंटचे ते साधारण 20-30 किलोमीटर अलीकडूनच चालू होतात की पुढे रेस्टॉरंट आहे याच्यासाठी. सो आम्ही ती ॲडव्हर्टाईज बघूनसुद्धा इथे यायचं ठरवलं होतं. आणि इथलं जे नॉनव्हेज आहे ते पण स्पेसिफिकली फेमस आहे. इथे त्यांनी डेकोरेशनसाठी असे वेगळ्या वेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि ह्यांचा मेनू बघितला तर इथे बऱ्याच थाळ्या होत्या, म्हणजे डोंगरी मटण थाळी, त्याच्याशिवाय इवन स्टार्टर्ससुद्धा होते, कलेजी फ्राय वगैरे वगैरे. आणि आम्ही घेतली होती 2 प्रकारच्या थाळ्या. एक होती मटण भाकरी थाळी आणि आम्ही एक चिकन थाळीसुद्धा घेतली होती. याच्यामध्ये सुकं मटण, 2 चपाती, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि सॅलड आणि आपला इंद्रायणी तांदळाचा भात होता. चिकनमध्ये सुद्धा सेमच ऑप्शन्स अवेलेबल होते. याशिवाय या दोन्ही थाळ्यांच्या शिवाय इथे इतरही ऑप्शन्स अवेलेबल होते, म्हणजे चायनीजसुद्धा होतं, त्याच्यानंतर व्हेजिटेरियन खाणंसुद्धा अवेलेबल होतं. इथे 2 टाईपचा सिटिंग एरिया आहेत. एक होता हा आतली बाजू, ही थोडीशी जास्त कवर्ड होती आणि ही आम्ही जी बसलो होतो ती अजून बाहेरच्या बाजूला होती. ॲक्च्युली आत फुल गर्दी असल्यामुळे आम्हाला बाहेर बसावं लागलं, पण इवन उन्हाळा असूनसुद्धा त्यांनी प्रॉपर कूलर्स वगैरे लावलेले, त्याच्यामुळे फार काही गरमी झाली नाही. थाळीचं सांगायचं झालं तर जे चिकन मसाला होतं ते चवीला छान होतं. बाकी पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा काही मला एवढा आवडला नाही. आणि मटण थाळीमध्ये सुद्धा मटण मसाला छान होतं. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा ॲव्हरेजच होता म्हणेन मी. भात चांगला होता, इंद्रायणी भात. पण मी म्हणेन की एकदम बेस्ट असं काही नव्हतं, मसाल्याची चव छान होती फक्त. आणि अजून एक यांचा प्लस पॉईंट हा वाटला की हायवेवरती चांगले वॉशरूम्सवालं रेस्टॉरंट मिळणं खूप अवघड असतं, पण ह्यांच्याकडे एकदम क्लीन वॉशरूम्स होते आणि चांगले होते. सो वेल मेंटेन्ड वाटलं मला, त्याच्यासाठी मी प्लस पॉईंट देईन. तुम्ही या हायवेवरनं जात असाल तर नक्की इथे एखाद वेळेस थांबू शकता. चव ॲव्हरेज वाटली मला.